नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर उभारल्या जाणाऱ्या गौतम बुद्धांच्या मूर्तीवरून सध्या वाद पेटलाय। गौतम बुद्धांची 56 फूट उंच मूर्ती नागपुरात दाखल झाली आहे। मात्र स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्यामुळे मूर्ती उभारण्याचं काम रखडलंय। नेमका हा वाद काय आहे पाहूया, त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। गेल्या वर्षी 1 जुलैची ही दृश्य। दीक्षाभूमीवर भूमिगत पार्किंगचा निर्णय स्मारक समितीच्या अधिकांश लोकांना मान्य नव्हता। आंबेडकरी जनतेत त्याविषयी नाराजी पसरली होती आणि दीक्षाभूमीवर जमलेल्या गर्दीपैकी काहींनी आपली नाराजी अशा पद्धतीने व्यक्त केली। नागपूर दीक्षाभूमीत भूमिगत पार्किंगचा वाद संपल्यानंतर आता नवा वाद उफाळलाय। थायलंडहून आलेली 56 फूट उंच बुद्धमूर्ती नेमकी कुठे उभारायची हा प्रश्न उभा राहिला। विशेष म्हणजे दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्यांनाच या मूर्तीबाबत काहीच माहिती नसल्याचं कळतंय। आमचे उर्वरित सगळे सदस्य त्याच्यावरती निर्णय घेतील। मी पहिलेच बोललो की मी काही सर्वसार्वा नाही आणि भंते काही सर्वसार्वा नाही आहे। सगळे सदस्य त्याच्यावरती निर्णय घेतील। वेळ प्रसंग आला तर सगळे सदस्य जे काही समाजामध्ये नामांकित लोक आहेत, माजी अधिकारी आहेत, अशांची चर्चा करू, मार्ग काढू। पण इथे जागा आहे का? कारण त्याला तेवढा घेरा लागेल। मी सांगितलं ना, मी निर्णय घेऊ शकत नाही, सगळे सदस्य निर्णय घेतील। दीक्षाभूमीवर गौतम बुद्धांची चलित मुद्रेतील 56 फूट उंचीची मूर्ती स्थापन केली जाणार आहे। थायलंडमधील चोनबुरी शहरात या मूर्तीची निर्मिती झाली। 1.7 टन वजन असलेली अष्टधातूची मूर्ती थायलंडहून समुद्रमार्गे भारतात आणली गेली। मात्र या मूर्तीची स्थापना कुठे करायची यावरनं स्मारक समितीत मतभेद निर्माण झाले। दीक्षाभूमी विकास आराखड्याविषयी स्मारक समितीमध्ये एकवाक्यता नाहीये। आतापर्यंत दीक्षाभूमी विकासाचे 3 आराखडे सामाजिक न्याय विभागासमोर मांडण्यात आले आहेत। मात्र विश्वस्त समितीची मंजुरी न मिळाल्यामुळे कुठलाच आराखडा मंजूर झाला नाही। याच्यावरती मी जास्त बोलणार नाही। मी फक्त सामाजिक न्याय विभागाला विनंती की समितीचे सदस्य आहेत, समितीचे अध्यक्ष आहेत, समितीचे सचिव आहे। समितीचे अध्यक्ष भंते ससे सुराई सर्व काही नाही, समितीचे सचिव म्हणजे मी सुद्धा सर्व काही नाही। सामाजिक न्याय विभागाने तात्काळ समितीच्या सर्व सदस्यांची बैठक बोलावी। अतिशय विद्वान लोक आहेत, अनुभवी लोक आहेत, काही अनुभवी आहेत, काही शिकलेले आहेत, काही बौद्ध धर्मासाठी ज्यांनी आपलं आयुष्य दिलेले आहेत असे लोक आहेत। या सगळ्या सदस्यांशी चर्चा करून मार्ग काढता येईल आणि मागच्यासारखा जो वाद झाला अंडरग्राऊंड पार्किंगचा तो टाळता येईल। स्मारक समितीतील अंतर्गत वादामुळे मूर्तीची स्थापना लांबणीवर गेली आहे। अशा परिस्थितीत 2 गटांमध्ये समेट घडवून आणण्याचं आव्हान प्रशासनासमोर उभं राहिलंय। नव्या आराखड्याबाबतीत आणि नवीन बुद्धमूर्ती उंच 56 फूट उंच बुद्धमूर्ती लावण्याच्या बाबतीत ट्रस्टीजमध्ये संभ्रम आहे आणि त्यांना कुठेतरी विश्वासात घेतला जात नाही आहे आणि याला कुठेतरी सामाजिक न्याय विभाग किंवा स्वतः अध्यक्ष तर जबाबदार नाही ना, असा प्रश्न विचारला जातो आहे। मुळातच मागे जे पार्किंगला घेऊन जो गैरसमजुती निर्माण झाल्या आणि त्यानंतर जनक्षोभ उसळला ते पाहता तशीच एखादी घटना पुन्हा होऊ नये याची काळजी सर्वांनी घेणं आवश्यक आहे असं ट्रस्टींचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।